नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, जिल्हा परिषद सातारा अंतर्गत नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. यामध्ये तुमचे शिक्षण फक्त 12वी पास असणे गरजेचे आहे. मित्रांनो, तुमची जिल्हा परिषद कोणती आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर तुमच्या जिल्हा परिषदेची अशी जाहिरात आली तर लगेच तुम्हाला कळविण्यात येईल. तर चला मित्रांनो, संपूर्ण माहिती बघूया. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक जरूर. सातारा जिल्हा परिषद येथून ही भरती निघालेली आहे. तर पंतप्रधान पोषक शक्ती निर्माण योजनेकरिता शिक्षण विभाग सातारा जिल्हा परिषद सातारा अंतर्गत रिक्त असणारी डाटा एंट्री ऑपरेटरची पदे तात्पुरत्या स्वरूपात 11 महिन्यांच्या कालावधीकरिता कंत्राटी पद्धतीने एकत्रित मानधनावर भरण्यात येणार आहे. तर मित्रांनो, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत ही जी डाटा एंट्री ऑपरेटरचे पद आहे हे भरले जाणार आहे. मित्रांनो, हे जे पद आहे हे कंत्राटी पद्धतीने भरले जाणार आहे. 11 महिन्यांच्या कालावधीसाठी हे पद भरले जाणार आहे. तर बघूया यासाठी काय नियम आहे, काय अटी आहे आणि कोण कोण यासाठी अर्ज करू शकतो. तर बघूया. सगळ्यात पहिले जे पहिलं पद आहे आपल्या डाटा एंट्रीचं, यासाठी एकूण 3 जागा आहे मित्रांनो. तर हे पद तालुका स्तरावरील पद आहे. याच्यासाठी 4 जागा उपलब्ध आहे. तर याच्यासाठी शैक्षणिक पात्रता जर म्हणाल तर आपली किमान 12वी पास असणे गरजेचे आहे. आणि त्यानंतर आपण जर पदवीधर असाल तर सर्वप्रथम प्राधान्य तुम्हाला देण्यात येईल. आणि यासाठी दुसरं जे महत्त्वाचं आहे, हे टायपिंग आपली महत्त्वाची आहे. तर मराठी टायपिंगसाठी आपल्याला 1 मिनिटात 30 शब्द आली पाहिजे आणि इंग्रजी टायपिंगमध्ये आपल्याला 1 मिनिटात 40 शब्द टाईप करता आले पाहिजे. आणि त्यानंतर MSIT किंवा सक्षम परीक्षा आपण उत्तीर्ण झालो पाहिजे. आणि यामध्ये आपलं जर महिन्याला जे आपल्याला पेमेंट दिलं जाणार आहे हे 20,650 रुपये इतकं दिले जाणार आहे. तर मित्रांनो, आता बघूया यासाठी काय काय नियम पद्धती आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे ते बघा. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे मित्रांनो 19 तारखेपर्यंत आपण अर्ज करू शकता. आणि जर याची निवड पद्धती जर म्हणाल तर उमेदवारांचे वय किमान 18 वर्षे आणि कमाल 35 वर्षाचे दरम्यान असणे गरजेचे आहे. त्यानंतर शैक्षणिक व व्यावसायिक अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या उमेदवारासह इयत्ता 10वी इयत्ता 12वीमध्ये मिळालेल्या गुणांची टक्केवारी यांची एकत्रित बेरीज करून त्यामध्ये उमेदवार पदवीधर असल्यास त्यात 10 गुण बोनस देण्यात येईल. तर मित्रांनो, त्यांच्या अटीनुसार आपण 10वी किंवा 12वी पास असणे गरजेचे आहे. आणि जर आपण पदवीधर असाल तर आपल्याला 10 गुण शिल्लक म्हणजे बोनस मार्फत देण्यात येईल. त्यानंतर गुणांकन करून उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. गुणवत्ता यादीतील उमेदवारांना संगणक परीक्षेकरिता एका पदासाठी गुणानुक्रमाने 12 उमेदवार याच्याप्रमाणे बोलवण्यात येईल. तर मित्रांनो, आपली जी टायपिंग परीक्षा होणार आहे यासाठी एकूण 12 उमेदवार आपल्याला बोलवण्यात येणार आहे. त्यानंतर सदर यादीमधील उमेदवारांची मराठी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट आणि संगणक ज्ञानाची प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येणार आहे. तर मित्रांनो, आपली जी टायपिंग परीक्षा होणार आहे 1 मिनिटात 30 शब्द म्हणजे मराठीचे 1 मिनिटात 30 शब्द आले पाहिजे आणि इंग्रजीमध्ये 1 मिनिटात 40 शब्द येणे गरजेचे आहे. त्यानंतर आपली संगणकाची परीक्षासुद्धा होणार आहे. यासाठी सर्व मिळून एकूण 100 गुणाचा पेपर होणार आहे आणि एकूण 100 गुणांची परीक्षा एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. त्यानंतर प्रस्तुत प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये किमान 50 गुण प्राप्त होणारे उमेदवार निवडीसाठी पात्र असणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये एकूण 50 गुणाचं प्राप्त होणार आवश्यक आहे. त्यानंतर उपरोक्त 1 आणि 2 मधील गुण एकत्रित करून गुणांक्रमाने मंजूर पदासाठी निवड यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानुसार सर्व उमेदवारांना कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात डाटा एंट्री ऑपरेटर म्हणून नियुक्ती देण्यात येईल व पुढील उमेदवारांची प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येईल. मित्रांनो, ही जी आपण पहिली आणि दुसरी त्यांची पद्धती पाहिली यानुसार आपलं डाटा एंट्रीचं पद भरलं जाणार आहे. आणि ही तात्पुरत्या स्वरूपात भरती होणार आहे म्हणजे 11 महिन्यांसाठी भरती होणार आहे. आणि यासाठी उमेदवारांना कळवण्यात येईल. त्यानंतर सूचना काय काय आहे ते बघूया. तर उमेदवारांनी विहित नमुन्यात अलीकडच्या काळातील साक्षांकित पासपोर्ट साईज फोटोसह अर्ज सादर करायचा आहे. मित्रांनो, तुमचा पासपोर्ट साईजसह तुमचा अर्ज सादर करायचा आहे. आणि आजच्या पाकिटांवर डाटा एंट्री ऑपरेटर पदाकरिता अर्ज असे नमूद करायचे आहे. त्यानंतर अर्जासोबत शैक्षणिक पात्रता, व्यावसायिक पात्रता, वय, अनुभव इत्यादी संदर्भातील कागदपत्रांच्या छायांकित साक्षांकित प्रत जोडणे आवश्यक आहे. मित्रांनो, जर तुमचं शिक्षण पात्रता तुमचं 10वी 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट असं व्यावसायिक पात्रता किंवा वय, अनुभव इत्यादी सर्व कागदपत्रे एका लाईनीत जोडायची आहे. त्यानंतर अर्ज दिनांक 19/8/2024 पर्यंत सकाळी 10:30 ते संध्याकाळी 6 या वेळेसमक्ष अथवा पोस्टाने सुट्टीचे दिवस वळवून स्वीकारले जातील. मित्रांनो, 19 तारखेपर्यंत आपल्याला अर्ज करायचे आहे आणि सकाळी 10:30 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपण अर्ज करू शकतो. जर तुम्ही म्हणसाल अर्ज कसा करायचा, तर अर्ज पोस्टाने किंवा सुट्टीच्या दिवशी वगळून इतर कोणत्याही दिवशी तुम्ही तिथे स्वतः कागदपत्रे नेऊन देऊ शकता. त्यानंतर आलेले अर्ज कोणत्याही
परिस्थिती स्वीकारले जाणार नाहीत. मित्रांनो, जर तुम्ही सुट्टीच्या दिवशी जर अर्ज दिले तर ते अर्ज स्वीकारले जाणार नाही. पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्या उमेदवारांनी www.zpsatara.government.in या संकेतस्थळावरून परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करून त्यावर उमेदवाराच्या अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो चिटकवून व साक्षांकित करून प्रवेशपत्रावर नमूद असलेल्या परीक्षेच्या ठिकाणी नमूद वेळेच्या अगोदर उपस्थित राहणे गरजेचे आहे. याच्यासाठी सविस्तर सूचना प्रवेशपत्रावर देण्यात येणार आहे. मित्रांनो, त्यांची जी वेबसाईट आहे www.zpsatara.government.in या संकेतस्थळावर जाऊन तुमचा ते प्रवेशपत्र आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आणि त्याच्यामागे जी सूचना आहे ते संपूर्ण वाचायची आहे आणि त्याचं पालन करायचं आहे. त्यानंतर परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांना नियुक्तीपूर्वी उमेदवारांकडून शासनातील विविध नमुन्यात करारनामा करून घेण्यात येईल. मित्रांनो, तुम्ही जर एकदा तिथे नियुक्ती झाली तर तुमच्या शासनाकडील विविध नमुन्यात करारनामा करून घेण्यात येईल. त्यासोबत उमेदवारावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा व आरोप नसल्याचे प्रतिज्ञापत्र स्वतंत्रपणे सादर करावे लागेल. मित्रांनो, जर तुमच्यावर कोणतेही पोलीस FIR जर झाली नसेल तर ते तुम्हाला तिथे सांगायचे आहे. त्यानंतर कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेला डाटा एंट्री ऑपरेटर पदा संबंधित सेवा शर्ती शैक्षणिक अर्हता एकत्रित ठोक मानधन व नियुक्ती कार्यपद्धती यासंबंधी आवश्यक ते बदल तसेच निर्णय घेण्याचे अधिकार शासनात राहील. मित्रांनो, तुमचं डाटा एंट्री ऑपरेटरचे जे पद आहे यासाठी शर्ती व शैक्षणिक अर्हता एकत्रित ठोक मानधन व नियुक्ती कार्यपद्धती हे सर्व बदल शासनाच्या अधीन राहील. त्यानंतर डाटा एंट्री ऑपरेटर म्हणून नियुक्त केलेल्या कंत्राटी पद्धतीच्या कर्मचाऱ्यास नियमित सेवेचे कोणतेही लाभ मिळणार नाही. मित्रांनो, तुम्ही जर एकदा तिथे नियुक्त झाले, तुम्ही कंत्राटी पद्धतीने तिथे जातात, यामध्ये तुम्हाला कोणतेही सेवेचे लाभ मिळणार नाही. सदर पदांची भरती कंत्राटी पद्धतीने करावयाची असल्याने बिंदू नामावलीप्रमाणे पदे भरण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यापूर्वी रिक्त पदांची संख्या वाढल्यास याच यादीमधून रिक्त पदे भरायची कारवाई करण्यात येईल. त्यानंतर भरती प्रक्रियेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे. तर जर आपलं पहिलं वेळापत्रक आहे, अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख आहे 19/8/2024. याआधी तुम्हाला अर्ज करायचा आहे. त्यानंतर प्राप्त अर्जाच्या छाननीचा दिनांक आहे 20/8/2024 ते 23/8/2024 पर्यंतची तुमच्या कागदपत्रांची छाननी करणं आहे. त्यानंतर गुणानुक्रमाने व गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे 24/8/2024ला ते यादी प्रसिद्ध करण. त्यानंतर गुणानुक्रमे प्रसिद्ध यादी संदर्भात आक्षेप मागविणे ही 25/8/2024 ते 27/8/2024 पर्यंत ते करणार आहे. त्यानंतर अंतिम पात्र व अपात्र यादी प्रसिद्ध करणे. जर तुम्ही पात्र किंवा अपात्र असाल तर तुम्हाला 28 तारखेपर्यंत करणार आहे, म्हणजे 28 ऑगस्टपर्यंत करणार आहे. त्यानंतर पात्र उमेदवारांची प्रात्यक्षिक परीक्षा दिनांक 31/8/2024 रोजी तुमची परीक्षा होईल. त्यानंतर निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर करण्याचा दिनांक 3 सप्टेंबर रोजी तुम्हाला कळेल की तुम्ही तिथे नियुक्ती झाला आहात का नाही. त्यानंतर भरती प्रक्रियेच्या वेळापत्रकांमध्ये बदल करणे, पदांची संख्या कमी जादा करणे अथवा भरती प्रक्रियेस स्थगिती देण्याचे सर्वाधिकार जिल्हा परिषद निवड समितीचे राखून ठेवले आहे. मित्रांनो, जर तुमची भरती प्रक्रियेमध्ये वेळापत्रक बदल होऊ शकते आणि पदाची संख्या कमी जास्त हे सर्व अधिकार जिल्हा परिषद निवड समितीने राखून ठेवलेले आहे. तर अशी ही जाहिरात होती. मित्रांनो, तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.